प्रेशरवरती चालते. जेणेकरून जेव्हा गाडीमध्ये हायड्रोलिक प्रेशर फुल असते तेव्हा ही हायड्रोलिक वापरता येते. जसं गाडीमध्ये पेट्रोल असल्यानंतर करत असल्यानंतर गाडीचा प्रेशर स्पीड चालते तसेच हे हायड्रोलिक प्रेशर असतं. त्या हायड्रोलिक प्रेशरवरती या गाडीचं ऑपरेशन होतं. ही गाडी ऑपरेट करताना हे हासिक ते तिथून ऑपरेट होतं. आणि काय कारण जर जसा तो वरती जाणार तो वरती गेल्यानंतर जर समजा तो खाली हासिक वरती बसून ही गाडी मॅक्सिमम 17 जातो. जर 17 आपल्याला हायड्रोलिक करायची किंवा रेस्क्यू करायचं तर तो हॉस्पिटलमध्ये माणूस बसला त्याला वरचा अंदाज येतो किंवा वरच्या माणूस खालचा अंदाज येतो की ॲक्च्युअली आपण त्या डिस्टन्सपासून व त्या लोकेशनपासून त्या अंतरावरती काय करायचं तेव्हा मग त्या सिच्युएशन आपण ह्या केसमध्ये ऑपरेट करू शकतो. जेणेकरून आपल्याला एकदम क्लिअर कट करून काढता येईल. कारण हे जर गायडन्स समजा आपण ऑपरेट करताना कोणत्याही का ऑपरेट करायचं तर डायरेक्ट गायडन्स ऑपरेट म्हणजे आपल्याला ऑपरेशनमध्ये खूप शॉर्ट होतो. त्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये मेसेज करतो की गाडी कोणत्या ऑब्जेक्टला धडकलेली आहे तर किंवा ऑपरेशन सगळं स्टॉप करायचं असेल. त्याच्यानंतर थोडी गाडी पाठीमागे घ्यायला लागतो आपण वापरतो. त्याप्रमाणे या बिल्डिंगच्या टेरिसवरती जायचं तर जे बिल्डिंगचं जे आणि आपली जी गाडी आहे त्याच्यामध्ये थोडं डिस्टन्स येऊन थोडं आपण जाऊ शकतो. असंही पूर्ण गाडी त्याच्यावरती आम्ही रेस्ट करू शकतो. आता ऑपरेट करताना ही जी लॅटर त्याच्यावरती डिस्प्ले त्या डिस्प्लेच्या हिशोबाने ही लॅटर ऑपरेट करायला लागते. आपल्या मनाने आम्ही कुठल्याही याच्यामध्ये ऑपरेशन करू शकत नाही. ती पूर्ण एरियाही कॉम्प्युटर स्टेबल आहे. कॉम्प्युटरवरती जे फिट केलेलं आहे याच्यामध्ये जो काढतात त्या हिशोबाने ही गाडी चालते. जर तुम्ही कोणी म्हणता की नाही मला इकडे कॉन्सल्टिंग जायचं किंवा मला ह्या साईडला असं आपल्या मनात राहू शकत नाही. आता जे ज्या काढलेले चार्ज आहे त्याचा फुल लॅप ओपन त्यामुळे लॅपटॉप पूर्ण 360 डिग्री याचं जे मॅक्सिमम की रेंज घेऊ शकतो. पण समजा काही नाही काय करतात हीच सेम गाडी आहे त्या बिल्डिंगच्या आपल्याला आपली जर उभी केली तर इकडं कसं रीलचा एरिया येतो म्हणजे कोणत्या एरियाचं काही होऊ शकतो. कारण त्या करायला लागतं ते जास्त